हॅलो, कृपया आयोजक मंडळाला एक नम्रतेची विनंती की जे मंडपामध्ये तोरण चालू आहेत ती कृपया बंद करावी, जेणेकरून आम्हाला व्होल्टेजचा प्रॉब्लेम होणार नाही. कृपया आम्हाला नमन मंडळाला सहकार्य करा. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. या रंगभूमीचा सेवक मी, कलाकार म्हणून हा जन्म वाहिला. ओहो या रंगभूमीचा सेवक मी, कलाकार म्हणून हा जन्म वाहिला. आणि या रंगभूमीच्या गाभाऱ्या हे रसिक राजा तुझ्यामध्ये मी देव पाहिला.
घेरा या नृत्य कलेच्या नटीश्वरा तुम्ही रणी रंग भरा या नृत्य कलेच्या नटीश्वरा तुम्ही रणी रंग भरा तुम्हारा अभिनय करेगा तुम्हारा अभिनय करेगा नृत्य कलेचा नटीश्वरा तुम्ही रणी रंग भरा नृत्य कलेचा नटीश्वरा तुम्ही रणी रंग भरा Yeah.
धन्यवाद रसिका हो, धन्यवाद रसिका हो. पहिलं नमन झाले. हा रसिका हो, पहिलं नमन झाले. या ठिकाणी माझ्या वेतोशी गावचं ग्रामदैवत आई श्री भूताई माता, माझ्या वेतोशी गावचं ग्रामदैवत आई श्री भूताई माता यांच्या चरणी एक शब्द सुमनांचं नमन. आई भूताई माऊली बैसली माता वाघवरी सत्वाती तुग माऊली भूताई माझी दिसे गोजिरी उभी आहे राऊई भक्तांची सावली उभी आहे राऊई भक्तांची सावली वेतोशी गावाची रखवाली करी आई भूताई माऊली बैसली माता वाघावरी. तुझ्यामुळे
माझ्या ग्रामदेवतेचं नामस्मरण झालं. रसिका हो, माझ्या गावदेवतेचं नामस्मरण झालं. या ठिकाणी सविनय सादर करीत आहोत एक पौराणिक गणनाट्य. एक पौराणिक गणनाट्य. जालंधर दैत्याचा वध. जालंधर दैत्याचा वध. जालंधर दैत्याचा वध. शिव प्रभूंच्या क्रोधाची ज्वाला. शिव प्रभूंच्या क्रोधाची ज्वाला समुद्रात पडली. त्या ज्वालेपासून एक बाळक उत्पन्न झाले. ते बाळक मोठ्याने रडू लागले. त्यामुळे धरणी थरथर कापू लागली. सर्व देव भयभीत झाले. ते ब्रह्मदेवांना शरण गेले. ब्रह्मदेवा, यातून आम्हाला वाचवा. तेव्हा ब्रह्मदेव त्या आवाजाच्या दिशेने गेले. तेवढ्या समुद्राच्या तटावर रडत बसलेला तो बाळक त्यांना दिसला. तेवढ्याच समुद्र प्रकट झाला. त्याने बाळाला ब्रह्मदेवांच्या मांडीवर ठेवले. ब्रह्मदेव चकित झाले व म्हणाले, सागरा, अरे हा कोणाचा मुलगा आहे? तेव्हा समुद्र ब्रह्मदेवांना म्हणाला, ब्रह्मदेवा, याविषयी मला काहीच माहित नाही. तेव्हा तुम्ही जे असे जातकर्म संस्कार करा व याचे जातक वर्णन करून सांगा. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ब्रह्मदेवा मोठ्या प्रयत्नाने आपली मान सोडून घेतली. तेव्हा ब्रह्मदेव समुद्राला म्हणाले, सागरा, अरे सागरा, या आवाज जातक शिव आहे. याने माझ्या डोळ्यातून जलधारा काढल्या. म्हणून तो जालंधर या नावाने प्रसिद्ध होईल आणि महापराक्रमी होईल. रुद्र म्हणजे शंकर. रुद्र म्हणजे शंकर. याच्याशिवाय अन्य देवांचा पराजय करेल. चला तर मग रसिक हो, चला तर उत्साहाने पाहूया जालंधर दैत्याचा वध. जालंधर दैत्याचा वध. जालंधर दैत्याचा वध. धीरतो
स्वर हा उमटे वाटे मनी गोडवा हो स्वर हा उमटे वाटे मनी गोडवा 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 अनवा संचार करत असताना अशी एक खेददायक गोष्ट दृष्टीस पडली. ती म्हणजे तो जालंधर दैत्य नारायण नारायण ब्रह्मदेवाच्या वराने तो फार उन्नत झाला आहे आणि आता तर काय म्हणे देवांचा राजा देवेंद्र यांच्या अमरावतीवर आक्रमण करणार म्हणजे देवकुळावर संकट येणार तर नारायण नारायण. चला चला सर्वप्रथम देवेंद्राच्या अमरावतीवर जाऊन त्यांना सावध करूया. नारायण नारायण. कलियुगाचा सुटला वारा सत्याला नाही धारा कलियुगाचा सुटला वारा सत्याला नाही धारा अरे वेडा माझा गदया अरे वेडा माझा गदया अरे वेडा माझा गदया अरे वेडा माझा गदया कलियुगाचा सुटला वारा सत्याला नाही धारा कलियुगाचा सुटला वारा सत्याला नाही धारा अरे वेडा माझा गदया अरे वेडा माझा गदया अरे वेडा माझा गदया
प्रेक्षकांमधून आलेल्या परदेशी आर्या तेरेकर, सारंग तेरेकर यांच्याकडून आणि खास करून आमच्या गायकांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रियांशी केतन तेरेकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे हर्षल भिकाजी तेरेकर यांच्याकडून देखील सुरू कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कियाना कैलास तेरेकर यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आतापर्यंत आलेल्या सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही विश्वमित्र गायत्री सेवा नाट्य नवमंडळ रतोशी मार्गांगणवाडी यांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत मनस्वी आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. समुद्र मंथनाच्या विजयानंतर हा आनंदोत्सव आम्हाला काही साजरा करता आला नाही. तर आज माझी अशी इच्छा आहे या इंद्र दरबारी रंभेचे नृत्य गायन व्हावे. रंभे, अभय रंभे, आयुष्यमान रंभे, बरेच दिवस झाले या इंद्र दरबारी तुझे नृत्य गायन झालेले नाही. तर आज माझी अशी इच्छा आहे की या दरबारी तुझे नृत्य गायन व्हावे आणि माझे मनातील मंत्रमुग्ध करून टाकावे. इंद्राच्या देशाला मी नाचते, इंद्राच्या आदेशाला मी नाचते. ओ इंद्र दरबार भरला माझा वाटते, ओ इंद्र दरबार भरला माझा वाटते, दरबार भरला माझा वाटते, ओ इंद्र दरबार भरला माझा वाटते. इंद्राच्या आदेशाला मी नाचते, इंद्राच्या आदेशाला मी नाचते. ओ इंद्र दरबार भरला माझा वाटते, ओ इंद्र दरबार भरला माझा वाटते, दरबार भरला माझा वाटते, ओ इंद्र दरबार भरला माझा वाटते. सारे देव जमाले या दरबाराला, सारे देव जमाले या दरबाराला, सारे देव जमाले या दरबाराला. नारद गंधर्वगायन करती सभेला, नारद गंधर्वगायन करती सभेला, नारद गंधर्वगायन करती सभेला. सोनियाचा दिन उगवला, सोनियाचा दिन उगवला मी नाचते. ओ इंद्र दरबार भरला माझा वाटते, ओ इंद्र दरबार भरला माझा वाटते, ओ इंद्र दरबार भरला माझा वाटते, ओ इंद्र दरबार भरला माझा वाटते.
मोहून गेलाय. हे घे. हे घेतला बक्षीस. नारायण नारायण आली नारदाची ही स्वारी चालली देवेंद्राच्या दरबारी आली नारदाची ही स्वारी चालली देवेंद्राच्या दरबारी हो घोडे नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी आली नारदाची स्वारी चालली देवेंद्राच्या दरबारी. आली नारदाची स्वारी चालली देवेंद्राच्या दरबारी. गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. आली नारदाची स्वारी चालली देवेंद्राच्या दरबारी आली नारदाची स्वारी चालली देवेंद्राच्या दरबारी गोडे नाममुखी वाणी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी आली नारदाची स्वारी चालली देवेंद्राच्या दरबारी. आली नारदाची स्वारी चालली देवेंद्राच्या दरबारी. गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी. नारायण नारायण देवेंद्र चरणी या दासाचा प्रणाम. आयुष्य माधव यावे यावे नारद मुने या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर आपलं आगमन या अमरावतीमध्ये म्हणजे देवकुळाच्या हितासाठीच असणार. नारायण नारायण देवराज आपण समजता तसे काही नाही परंतु 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 काय मुनिवर मुनिवर या देवकुळावरती कोणते संकट तर येणार नाहीये ना. नारायण नारायण देवराज हवं तर तसं समजा. मुनिवर आपण त्रैलोक्यात भ्रमण करता आपणास साऱ्या गोष्टी ज्ञात असतात. मुनिवर या अमरावतीवरती कोणते संकट येणार आहे हे आपणच कथन करावे. नारायण नारायण देवराज आपल्याला जर माझ्या तोंडून ऐकायचं असेल तर ऐका. ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो जालंधर दैत्य त्याने साऱ्या सृष्टीवर हाहाकार माजवला आहे आणि आता तर काय म्हणे आपल्या अमरावतीवर आक्रमण करू पाहतोय. तेव्हा आपण सावध राहावे. नारायण नारायण मुनिवर एवढा उन्मत्त झाला आहे का तो जालंधर दैत्य. मुनिवर ऐरावतासारखे वाहन वज्रासारखे शस्त्र आणि भंजंग बाहूंच्या सामर्थ्यावर हा इंद्रदेव या अमरावतीचे सदैव रक्षण करण्यास समर्थ आहे. नारायण नारायण देवराज आता मला आज्ञा द्या. मी येतो. अवश्य यावे आपण. सोहमाचे नाव इंद्रपुरी आलो
ब्रह्मदेवाच्या शुभाशीर्वादाने या सागर पुत्र जालंधर दैत्याची निर्मिती झाली आणि हा जालंधर दैत्य अखंड त्रिभुवनामध्ये आपलं साम्राज्य निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. समुद्र मंथनामध्ये या देवांनी आमची फसवणूक करून विजय मिळवला आणि त्याची परतफेड करण्यासाठी या देवांचा विनाश करण्यासाठी प्रथम चोरी 33 कोटी देवांचा राजा इंद्र याच्या अमरावतीवरती. अरे देवेंद्र, या अमरावतीवरती माझा अधिकार असताना तू कप्तानीचा उपभोग करून घेतोय. अरे ब्रह्मांडात गेला ना तू, या अमरावतीची मजा लुटतोस काय? तुकाने ही अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि मला शरण ये. सर्वप्रथम या अमरावतीमध्ये तुझं स्वागत करतो. जालंधरा, ही अमरावती तुला कधीही मिळणार नाही. ही अमरावती मी माझ्या स्वबळावरती मिळवलेली आहे, तेव्हा ती तुला कधीही मिळणार नाही. तू आल्यामुळे माघारी. देवेंद्र, अरे निघून जावे लागेल तर तुला. मी या अमरावतीचा राजा होणार राजा. माघारी जाणं मला शक्य नाही. जालंधरा, तू आल्यामुळे माघारी मी. अरे देवेंद्रला व्यर्थ आव्हान देऊ नकोस. देवेंद्र, निघून जावे लागेल तर तुला. मी या अमरावतीचा राजा होणार राजा. माघारी जाणं मला शक्य नाही. जालंधरा, तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे तर. अरे देवेंद्र, वाट कशाची पाहतोस? मी करणार नाही. ठीक आहे, मग पाहतो. हो देवा संग्राम. तुझ्या बाहुपाशामध्ये किती सामर्थ्य आहे ते पाहू दे मला. जालंधरा, तू आल्यामुळे माघारी. अरे देवेंद्रला व्यर्थ आव्हान देऊ नकोस. आव्हान देणं म्हणजे साक्षात मृत्यूला आव्हान देण्यासारखं आहे. मग पाहूया कोण कोणाच्या मृत्यूला आव्हान देत होते. ठीक आहे, मग पाहतोच काय. होऊ दे रण संग्राम. ठीक आहे देवेंद्र, ठीक आहे. ब्रह्मदेवाच्या देवळानं उद्ध्वस्त झालेल्या त्या जालंधर दैत्यानं 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र यांच्या अमरावतीवर आक्रमण. अरे देवेंद्र, संभाल तुझी ती अमरावती. ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतली त्या जालंधर दैत्यानं. ब्रह्मदेवाकडून वर प्राप्ती करून घेतली आणि त्याच वराची प्रचिती म्हणून 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आक्रमण. अरे देवेंद्र, संभाल तुझी ती अमरावती. अधिरा, म्हणे 33 कोटी देवांचा राजा
इंद्र या पुढे निशक्त होऊन रणांगण सोडून पळून गेला. ही अमरावती काबीज केली. या अमरावतीचा राजा झाला राजा. या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राट हा जालंधर. अधिरा आता विराक्रमण वैकुंठपती विष्णू याच्या वैकुंठ नगरीवरती चला तर सज्ज व्हा. वैकुंठ नगरीवरती शेवटी त्या जगाचे वैकुंठ 33 कोटी देवांचा देवांचे तेव्हा युद्धामध्ये पराभूत करून तेव्हा अमरावती परवाचा भोग तरी भक्त तो जगाचा दैत्य झाला. हॅलो हॅलो धन्यवाद रसिक प्रेक्षक, धन्यवाद माझ्या आवडत्या कलाप्रेमी रसिक प्रेक्षकांमध्ये आलेल्या पारदर्शी कैलासवासी भिकाजी राघव तेरेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातवंडे श्रवण तेरेकर, श्रेयश तेरेकर, रुद्र तेरेकर व भावेश होळंबे, श्रेया होळंबे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयाचं वाढदिवस कार्य आहे. त्याचप्रमाणे राकेश सहदेव गावडे, तीर्था नरेश गावडे व आर्थिक नरेश गावडे राहणार कोळंबे रत्नागिरी यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयाचं वाढदिवस कार्य आहे. त्याचप्रमाणे योगीराज परेश रसाळ यांकडून देखील 101 रुपयाचं वाढदिवस कार्य आहे. तरी आठवड्यात आलेल्या सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही विश्वमित्रा गायत्री सेवा नाट्य नमन मंडळ वेतोची मार्गमध्येवाडी आलेल्या सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही शतशः मनस्वी आभार व्यक्त करतो. मनस्वी आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा
तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला हो विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला छत्रपती विठ्ठलाचा वरा लागला भाव ललिता अमरी गाला तुझ्यासाठी चंदनाचा देव झिजला वैष्णवात माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला हो विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला नारायण नारायण वैकुंठपती विष्णुदेवाच्या चरणी आणि लक्ष्मी मातेच्या चरणी या दासाचा प्रणाम. आयुष्यमान भव यावे यावे नारद मुनी या वैकुंठ नगरीत आपलं स्वागत आहे. मुनिवर्य या वैकुंठ नगरीत कसं काय येणं केलं? नारायण नारायण देवा सहज यावं मग आपल्या वैकुंठ नगरीत. मुनिवर्य आपलं येणं म्हणजे काहीतरी विशेष कारण असणारच. नारायण नारायण देवा आपण सारे काही ज्ञात असून आपण अज्ञानासारखे का बरं वागत आहात? मुनिवर्य आम्हाला जरी ज्ञात असेल तरी आम्हाला की नियतीचे बंधन आहे ते तोडता येत नाही तेव्हा आपणच कथन करावे. नारायण नारायण देवा आपल्याला जर माझ्या तोंडून ऐकायचं असेल तर ऐका. ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो जालंधर दैत्य त्याने साऱ्या सृष्टीवर हाहाकार माजवला आहे आणि सर्वप्रथम देवेंद्राच्या अमरावतीवर आक्रमण करून त्यांना युद्धात पराभूत केले आणि आता आपल्या वैकुंठ नगरीवर आक्रमण करू पाहतोय. तेव्हा आपण सावध राहावे. नारायण नारायण मुनिवर्य तुम्ही चिंतेत राहू नका. उन्मत्त झालेला जालंधर दैत्य त्याला आम्ही योग्य समज देऊ. मुनिवर्य तुम्ही आम्हाला वेळेत सावध केल्याबद्दल आभार आहे. नारायण नारायण देवा आता आज्ञा द्यावी. मी येतो. मुनिवर्य अवश्य यावे आपण. देह पंढरी आत्मा श्रीहरी देह पंढरी आत्मा श्रीहरी गुरु ज्ञानाने आले प्राचीन खरी गुरु ज्ञानाने आले प्राचीन खरी गुरु ज्ञानाने आले प्राचीन खरी देह पंढरी आत्मा श्रीहरी देह पंढरी आत्मा श्रीहरी गुरु ज्ञानाने
हीच तुझी वैकुंठ नगरी. सोन्या गांधीने बनवून त्यावर नवरत्नांचा प्रकाश फेकून चमकणारी हीच ती वैकुंठ नगरी. विष्णुदेवा, तुझी वैकुंठ नगरी मला स्वाधीन कर आणि मला शरण ये. अरे जालंधरा, ही वैकुंठ नगरी तुला कधीही मिळणार नाही, परंतु आक्रमण करण्याचा दंड मात्र निश्चित मिळेल. अरे विष्णुदेवा, तुझी वैकुंठ नगरी मिळवण्यासाठी ही माझी सारी शक्ती बनवायला हवी. आणि ही वैकुंठ नगरी मी मिळवणारच. अरे जालंधरा, ही वैकुंठ नगरी मी माझ्या शक्ती सामर्थ्याने मिळवले. तुझ्यासारखे अनेक यमसदनास पटवले. विष्णुदेवा, अरे तुम्ही सारे देव कपटीत कपटी आणि आजपर्यंत कपट करूनच आम्हा दैत्यांवरती विजय मिळवला. अरे समुद्र मंथनात येणारे आपण दोघांमध्ये समान वाटून घेऊ असं सांगितलं आणि स्वतः अमृत घेऊन आम्हाला मात्र विष दिलं. तुम्ही त्या राहूने सांगा होतं म्हणून त्याचा फिरते त्याला हेच अगदी चांगलं ठाव होता. हो विष्णुदेवा, हे देखील मला चांगलेच ज्ञात आहे. आणि म्हणतात तुम्हा सर्व देवांचा पराभव करून मला या विश्वाचा स्वामी हे तुझं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही, कारण माझ्यापणे आज तुझा मृत्यू माझ्या समोर उभा आहे. असं तू आणि माझा मृत्यू हा विष्णुदेवा पाहूया कोण कोणाचा मृत्यू कोणासमोर उभा आहे ते. ठीक आहे, होऊ दे रे नरसिंहराव. ठीक आहे विष्णुदेवा, ठीक आहे, कपडंगण पाहतो तुझा पराक्रम. ठीक आहे. वैकुंठामध्ये विष्णू तोही रणांगण सोडून पळून गेला. वैकुंठ नगरी गावीच गेली. या वैकुंठ नगरीचा राजा झाला राजा. परंतु त्या देवांना असं म्हणून चालणार नाही. त्या देवांचं बंधुमान केल्याशिवाय हा जालंधर दैत्य खंड विश्वाचा सम्राट होणार नाही. अरे पण कुठे असे पळून पळून पळणार कुठे आणि भक्त तो जालंधर दैत्य झाला.
जालंधर दैत्य त्याने त्या सृष्टी जलावरती हाहाकार माजवला आहे. विष्णुदेवा, हे जर असंच चालत राहिलं ना तर या सृष्टीचा विनाश काळ आहे. याला आळा घातलाच पाहिजे. हो इंद्रदेवा, पण हे कार्य करणार कोण? शक्तीचा दाता, बुद्धीचा दाता, 14 कलेने नटलेला श्री गजानन याची आपण आराधना करूया. तो त्यातून काहीतरी मार्ग काढेल. चला आपण त्याची आराधना करूया. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. देव, तुम्ही का बरं माझी आराधना करत आहात आणि एवढे चिंतेत का बरं? देवा श्री गजानना, ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो जालंधर दैत्य त्याने या सृष्टी तलावरती हाहाकार माजवला आहे. देवा, हे जर असंच चालू राहिलं ना या सृष्टीचा विनाश अटळ आहे. म्हणूनच देवा आम्ही तुमची आराधना करत आहोत. यातून आपणच काहीतरी मार्ग काढावा. देव, तुम्ही चिंताग्रस्त राहू नका. त्या जालंधर दैत्यापासून तुमचं रक्षण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. मी नक्कीच प्रयत्न करेन. अरे पण कुठे लो? या असे समोर या. अरे पळून जाऊन येथे लपून बसलात काय? या असे समोर या. हे जालंधर, ते सारे देव इथे लपून बसलेले नाही, तर ते माझे म्हणजे ज्या गणेशाची आराधना करत आहे. म्हणजे या देवाचं रक्षण तू करणार तर? होय, तर या देवाचं रक्षण मीच तर करणार आहे. कधी ना? अरे एवढा सचिन मोठा पोर तू काय करतो त्यांचं रक्षण? तुला हा हा म्हणता माझ्या पायगणी चिरडून टाकले. अरे जालंधर, अरे ज्याला तू चिमुरडा पोर समजतोस, अरे ज्याला तू चिमुरडा पोर समजतोस, अरे तो तुझा प्राण आहे, समजलंस? तू आणि माझा काय असे? ठीक आहे बाळका, तुम्ही कारणांगण. हे जालंधरा, तुझ्या शक्तीचा तर तुला फारच गर्व झालाय. माझाही नाईलाज आहे, तर ठीक आहे, तुझी इच्छा मी पूर्ण करतो. सांभाळ माझा प्रहार. आणि सर्व देव भयभीत झाले. शेवटी त्यांच्या हाकेला धावून गेलेला शंकर करून निघून गणे त्या गणेशानं त्या जालंधर दैत्यासंग युद्धाचा वाद स्वीकारलं आणि हे जिंकलेलं महायुद्ध. ब्रह्मदेवाकडून वर प्राप्ती करून घेतली. ब्रह्मदेवाकडून वर प्राप्ती करून घेतली. त्या वराची प्रसिद्धी म्हणून त्या सर्व देवी देवतांच्या
अरे या जालंधर दैत्याचा मृत्यू हा माझ्या हातून होणार हे विधिलिखित आहे. तेव्हा तू व्यर्थ कष्ट करून घेऊ नकोस. बोला शंकर. अरे शंकरा, या कैलास पर्वत बसून मजा बघतोस काय? अरे या सर्व देवांना पराभूत करून यांची राज्य मी काबीज केली आणि आज तू स्वतः माझ्या समोर आहेस. आता नाही पराभूत करू, नाही म्हणजे अनेक देवतांना तू त्रास दिलास, निरपराध लोकांचा तू प्राण घेतलास. अरे अशा अनेक पापी घडून तू स्वतःच्या मृत्यूस प्राधान्य ठेवलास. जालंधरा, स्वतः माझ्यापासून कोणी वाचू शकणार नाही. अरे बोला शंकरा, तुला तुझ्या शक्तीचा फारच गर्व झाला दिसतोय. वाट कशाची पाहतोस? विठ्ठलानंदन. अरे ठीक आहे, श्रीकारानंदन. अधिरा आक्रमण. आता राहिलास फक्त तू. ठीक आहे, मग श्रीकारानंदन. ठीक आहे बोला शंकरा, किती इच्छा मी पूर्ण करतो. ठीक आहे. त्या संतांना जाण्याचे
परंतु परंतु माझा पराभव होणं हे शक्य नाही. कोणी शंकरा हा पराभव केल्याशिवाय मी या विश्वाचा स्वामी होणार नाही. कोणी शंकरा तुझा पराभव हा माझ्या हातूनच होणार. अशा तऱ्हेने रसिक हो गजानंदर दैत्याचा मृत्यू झाला. अशा तऱ्हेने रसिक हो गजानंदर दैत्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाला. मृत्यू झाला. हॅलो हॅलो प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेला परदेशी ओम साई प्रियांशी तेरेकर यांकडून आणि खास करून आमच्या नंदीसाठी 501 रुपयाचं परदेशी आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी गिरजाबाई व गणू शिवराम, त्याचप्रमाणे रितेश भानुशाली यांच्याकडून गणरायासाठी गणेशासाठी 101 रुपयाचं परदेश आलेलं आहे. तरी आलेल्या सर्व बक्षीस दात्यांचं श्री विश्वमित्र गायत्री सेवा नाट्य नमन मंडळ वेतोशी मार्गांगणवाडी आलेल्या सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही शतशः मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक हो गणनाट्य सादर झालं. हा रसिक हो गणनाट्य सादर झालं. लगेचच गणेशाची आराधना या रंगमंचावरती सविनी सादर करणार आहोत. जसं तुमचं मोहनाचं सहकार्य आतापर्यंत कार्यक्रमाला दिलं असंच सहकार्य आमच्या पुढील कार्यक्रमाला द्याल एवढीच अपेक्षा घेऊन आम्ही आमच्या पुढील कार्यक्रमाची सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद. रसिक
हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची म्हटली, रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची म्हटली की ती श्री गणेशाच्या पूजनाने केली जाते. चला तर मग रसिक हो, चला तर त्या गणरायाचं करूया नमन. चला तर करूया ते अभिघ्न हरित्याचे पूजन. चला तर करूया त्या लंबोदराचं स्मरण. मोरया मोरया मी वाळताने तुझीच सेवा करू भुवनेश्वरा तू भुवनेश्वरा तू विश्वंभर तो हरी सारा भद्रांचा कैवारी हे विश्वंभर तो हरी सारा भद्रांचा कैवारी आगा चल चल सखिये दर्शनाला माथा ठेवूया चरणावरी. आगा चल चल सखिये दर्शनाला माथा ठेवूया चरणावरी.
हॅलो आलेलं पारितोषिक सिया आणि सारा, सिया आणि सारा यांच्याकडून या गीतासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे गीत पुन्हा एकदा सादर झालं पाहिजे आणि ते ही गायकाने रंगमंचावर येऊन सादर करायचं, म्हणजेच once more. विश्वविधात्या, हे गणराया विश्वविधात्या, तुम्हा या भक्त पामराचे कोटी कोटी प्रणाम. तुम्हा या भक्त पामराचे कोटी कोटी प्रणाम. मोरया मोरया तुझा रे छंद लागला.
गोड नाम घेता येई सुख भरतीला गोड नाम घेता येई सुख भरतीला येई सुख भरतीला पूजुया रे श्री गणाला मोरया तुझा रे छंद लागला मोरया तुझा रे छंद लागला मोर